हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल. आज आहे गोकुळाष्टमी. तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या माझ्यातर्फे, माझ्या आईतर्फे, माझ्या फॅमिलीतर्फे शुभेच्छा. आणि कसा दिवस आहे तुमचा आजचा मला नक्की कमेंट करून सांगा. आज काय काय केलं, कान्हाजीला कसं सजवलं, काय भोग लावला ते मला नक्की सांगा. आणि मी पण पूजा केलेली आहे आणि तुम्हाला माझी पूजा दाखवते. आणि आज मी जेवणात काय काय बनवणार आहे तेही दाखवते. आणि आज कान्हाजीचा तर बड्डे आहेच आणि आणखीन एक डे आहे माझ्या आईचा बड्डे. हां, नेहमी आम्ही आईचा बड्डे कृष्ण जयंतीच्या दिवशीच बनवतो. आणि आज केक वगैरे कापणार आहोत. आई इकडेच येणार आहे. मी आईला बोलवलं आहे. आईला दरवर्षी माहीत आहे माझी मोठी मुलगी नित्य नियमाने माझा वाढदिवस साजरा करते. तर सेलिब्रेशनमध्ये छोट्या छोट्या मोठा आनंद असतो. मी तर तुम्हाला बोललेली ना. तर बघूया आजचा दिवस कसा जाणार आहे. आणि आई आल्याच्या नंतर तुम्हाला भेटवेल आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते माझी कान्हाजी. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला समजेल आज मी काय काय जेवण बनवलं आहे आणि कसा माझ्या आईचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला मी कान्हाजीचं सजावट दाखवते, कसं पूजा केली आहे ती दाखवते. तर बघा माझे छोटूशे बाळकृष्ण आणि त्यांना मी झोक्यामध्ये बसवलेलं आहे. त्यांचं फेवरेट आहे इथे मक्खन. ते मी घरीच बनवलं आहे आणि त्याच्यात मिश्री मिक्स केलेली आहे. आणि याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत, पेढे आहेत, पाणी आणि हे आहेत 5 फळं. आणि अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे. आणि संध्याकाळी मी जेवणात कान्हाजीला काय भोग लावणार आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर अशा प्रकारे मी सकाळीच पूजा केली होती आणि सकाळी लवकर पूजा झालेली आहे म्हणून दिवा आता विझला आहे. परत संध्याकाळी 7 वाजता मी दिवा लावणार आहे. अखंड दिवा मी लावत नाही, कारण माझं कामाचं असं असतं की कामामध्ये आपल्याला टाईम भेटतो नाही भेटतो. म्हणून जसा आपल्याला टाईम भेटेल तशी देवाची पूजा करा, पण मनापासून करा. देव नेहमी प्रसन्न राहतात. आपल्या छोट्या प्रसादाने पण आणि मोठ्या प्रसादानेही देवाला संतुष्टी भेटते, पण मन साफ ठेवायला पाहिजे. हे तर मी माझं मनातलं बोलली आहे. तुम्हाला तर सगळंच माहीत असेल की देवाची पूजा कशी करायची, मला सांगायची गरज नाही आहे. आणि चला आता जेवणाची तयारी करत आहे, कारण आई पण येणार आहे. तर आईला तुम्हाला भेटवते थोड्या वेळात. किचनमध्ये आलेली आहे मी आणि बघा भांडी घासलेली आहेत, आणखीन थोडीशी भांडी पडलेली आहेत. आता ही डाळ मी भिजत घातली होती आणि याच्यामध्ये दूध गरम केलेलं आहे. आज बनणार आहे मखाण्याची खीर, डाळ भात भाजी चपाती नाही सॉरी पुऱ्या बनवणार आहोत. या जेवणात मी कसं काय काय वापरणार आहे. आणि हे जेवण आहे बिना कांदा लसणाचं, म्हणजे याच्यात कांदा लसण आम्ही वापरणार नाहीत, कारण भोग पण लावायचं आहे देवाला. डाळीमध्ये मी हळद, तेल आणि टमॅटो कापून टाकलेला आहे आणि याला शिजवून घेणार आहे. याच्यामध्ये लसण कांदा ॲड नाही करणार. आणि हे डाळीचं पाणी धुतलेलं मी झाडांना टाकणार आहे. त्याने झाडांवरची कीटक मरतात आणि झाडांना चांगलं पोषण भेटतं. डाळीचं कुकर गॅसवर ठेवलेलं आहे आणि 3 शिट्ट्या झाल्यावर बंद करणार आहे मी. आणि हे तांदूळ घेतलेले आहेत आणि याच्यात टोपात भात बनवणार आहे मी आणि शिजत ठेवलेला आहे भात बघा.
जेवण बनवता बनवता दिवाबत्तीचा टाईम झालेला तर दिवा लावून घेतला आहे. आणि बघा माझे काना किती सुंदर दिसत आहेत. आणि दिवाबत्ती झालेली आहे आणि आता निघाली परत किचनमध्ये. डाळ शिजलेली आहे बघा. भात पण तयार झाला आहे आणि आता आपण डाळीला फोडणी द्यायची तयारी करूया. कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे आणि फोडणीला राई, कढीपत्ता आणि हिरवी मिरची वापरणार आहे आणि हिंग टाकणार आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे. ज्यांची मी वाट बघत होती ते लोक आलेले आहेत. गीता, वैष्णवी, आई आले आहेत. त्यांचं स्वागत आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुला. थँक्यू. माझ्या यूट्यूब फॅमिलीला गोकुळाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हे बघा माझी छोटूशी वैष्णवी आलेली आहे. ही आमची राधा आलेली आहे. राधा तिकडे जात आहे, इकडे जात आहे. नवीन वैष्णवीने जो कुर्ता घातलेला आहे तो आम्ही कटरावरनं घेतला होता हिला आणि खूप छान वाटत आहे कुर्ता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. ही माझी बहीण आहे गीता. ही आमची वैष्णवी घरामध्ये थोडा धुवा झालेला आहे. हा धुवा दिवाबत्तीचा नाही आहे. आमच्या सोसायटीमध्ये मच्छर मारायची मशीन आहे, तर मशीनने सगळा धुवा धूर हे झालेला आहे. मशीन मारतो तर मच्छरची. बघा ही जय जय बाप्पा करते. राधा राधा राणी, राधा राणी. अशा हात जोडून करा. जय 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 जयची करायची. आता गाणं लागलं की मग आम्ही नाचणार आहे. नाचा नाची नाची कला. आता गाणं लावा. कोण? माझी आई. अरे मम्मा, माझी आई नाही. माझी आई नाही. हा कुठे बचू? कुठे? नो नो, माझी आई आहे. अरे नो ना. तुझी आई आहे. तुझी आई, तुझी आई आहे. तुझी आई आहे. पप्पी दे मग मला. मी आईला हात नाही लावत. पप्पी दे मग आईला. मला पप्पी दे. पप्पी दे मला. नो, मी आता आईला हे करणार आहे. आईला आपली आपली इथं बच्चू, नाही आपली बच्चू इथं. मग तर बघा वैष्णवी मला आईला जरा पण हात लावायला देत नाहीये, मारते. बोलते आईला हात लावू नको, माझी आई आहे करून. कशी नखरे करते बघा ना. 2 वर्षाची होईल आता सप्टेंबरमध्ये 19 तारखेला. माझी आई कसं आहे. समजतं तिला माझी आई आहे करून. माझी आई आहे. खूप मज्जा आली वैष्णवी बरोबर. आई लव यू. आई लव यू. हा पप्पी दे मला. मला पप्पी दे. चल मी आईला घेऊन जाते. चल चल आई. का? चल आई. का? नो. वाय नो. तुझी आई थोडी आहे, माझी आई आहे. खुर्चीवर बच्चू. बटाटे शिजवायला ठेवणार आहे कुकरमध्ये आणि इकडे मखाने, ड्रायफ्रूट्स वगैरे घेऊन आता मखाण्याची खीर बनवण्याची तयारी करत आहे.
असं अचानक तडकतं भडकतं सरप्राईज दिलेलं आहे ह्या सगळ्यांनी. मुकेश भाई थँक्यू, मायकल अंकल थँक्यू, भूपेंद्रजी थँक्यू, आरू थँक्यू, लवली थँक्यू, बाबू थँक्यू और सबसे मेन रचयिता ये प्लानर बर्थडे का, थैंक यू सो मच. ये सब रचयिता है इधर, सब मेरा भाई और ये पूरी मेरी टीम, थँक यू सो मच. आई तुला कसं वाटतंय? खूप छान वाटलं मला सरप्राईज. एकदम मला एवढे आनंद झाला. आनंदाने मी एकदम माझं मन भरून घेतलं. तुला वाटलं नव्हतं ना हे सरप्राईज मला भेटेल? वाटलं नव्हतं माझा मुलगा कसा विसरला मला. नाही विसरला मुलगा, तर सरप्राईज घेऊन आला मोठं. तो हे बघा केक, आणि मस्त केक आणलेला आहे निशानने आणि माझ्या टीमने. थँक्यू सो मच. प्लॅनर सबकी मैं रहती हूँ, आज ये लोग प्लॅनर बन गए. वाह, थँक्यू. मुकेश जी खूप हॅपी झालेली आहे मी. सगळ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना गॉड ब्लेस यू. देव सगळ्यांची इच्छा पूर्ण करो. आणि आता केक कापतोय आम्ही आईचा, ये फोन चिट्टाचा वाप्पे फाडून घे कृष्णाचा आणि आईचा वाढदिवस संगती आम्ही बनवत आहोत. खरंच आईचा वाढदिवस खूप छान सेलिब्रेट झालेला आहे आणि थँक्यू सो मच. माझे फ्रेंड्स खूप छान आहेत, माझी फॅमिली आहे ते, आणि मी लकी आहे मला एवढे छान फ्रेंड्स दिले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.